तुझा हे जीवन वाहू दे रे, नाथाचा नाथ तू, मायेची हाक तू, भक्तीचा नाद तू, माऊली तुझी दया. गणपती बाप्पा मोरया. श्री गणेश तरुण मंडळ शेंद्री ब्लॉकवाडी इथं आज गणपती उत्सवाची तयारी पूर्णपणे झालेली आहे. त्यानंतर आज प्रतिष्ठापना बी झालेली आहे. आणि आज दिवस म्हणजे आनंदाचा दिवस आहे आज. तरी हे सगळे मंडळाचे सदस्य अध्यक्ष इथं आहेत. त्यांना विचारू की कशा प्रकारे तुम्ही किती वर्ष झाली काय सेवा राबवता इथं, त्या प्रकारे तुम्ही अध्यक्ष सांगू इच्छिता. मी गेली 36 वर्ष मंडळाची स्थापना करतो. त्यानंतर कार्यक्रम कसं काय काय घेता, काय कोणत्या पद्धतीने दरवर्षी कोणत्या पद्धतीने समाज कार्य करता, कोणत्या पद्धतीने स्पर्धा घेता, काय घेता दरवर्षीप्रमाणे तुम्ही काय. आवाज येते का? आपल्या मंडळाला गेली 36 वर्षे पूर्ण होऊन आम्ही 37व्या वर्षात पदार्पण करत आहोत. तरी या आपल्या मंडळाच्या माध्यमातून वर्षभर आम्ही विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतो नेहमी. जसे की शाळेमध्ये या मराठी शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना युनिफॉर्म असेल किंवा पाठ्यपुस्तकाचे वाटप असेल, तसेच त्या मुलं सहलीला वगैरे जात असतील तर त्यांना काही मदत करतो. तसेच गावातील विविध कार्यक्रमांच्या अंतर्गत येणाऱ्या म्हणजे सप्ताह असेल त्या सप्त्याला आम्ही आमच्या या मंडळाच्या वतीने मदत करतो. तसेच गावातील ते सोडून अजून बरेचसे असे विविध कार्यक्रम असतात की ज्यामध्ये आमचं मंडळ हिरिरीने भाग घेत असतं आणि प्रत्येक गोष्टीत आमचा सहभाग असतो. म्हणजे समाजकार्यातील मंडळ पुढे आहे. समाजकार्यातील मंडळ पुढे. त्यानंतर ज्यावेळी मंडळाचं गावात सगळ्यात जुनं मंडळ आहे. बरोबर. त्यानंतर म्हणजे एखाद्याला अशी मदत वगैरे लागली की तुम्ही 100% म्हणजे सगळी मंडळ तिथे हजर होता, ते पूर्ण भागातच माहिती आहे. आता आमच्या मंडळाच्या वतीने कसं आहे माहिती आहे का, आमच्या ब्लॉकवाडीमध्ये एखाद्या माणसाला काही गरज लागली किंवा एखाद्या माणसाला मानसिक आधार द्यायचा असेल तर आमचं मंडळ नेहमी तत्परतेनं पुढे जात असते. तसेच आमचे शेंद्री गाव आणि ब्लॉकवाडी या गाव टोटल ह्याच्यामध्ये कुठलाही कार्यक्रम असू दे काय किंवा आमच्या सहभागाची अपेक्षा असू दे, जसे की आता बाळूमामाची बकरी आपल्या गावामध्ये आली होती तर त्या ठिकाणी आपलं मंडळ अगदी प्रामुख्याने अगदी ठोस कार्यक्रमांच्या अंतर्गत आम्ही भाग घेतला होता. तसेच गावातील वर्षानुवर्षे चालत असणारे यात्रा म्हणा किंवा सप्ताह असेल, असे विविध कार्यक्रम जे गावामध्ये चालतात त्यामध्ये आपलं मंडळ नेहमी अग्रेसर असतं. या उत्सवादरम्यान आम्ही म्हणजे सालाबाद प्रमाणे आम्ही उत्सव साजरा करत असतोच. उत्सवादरम्यान विविध कार्यक्रमही आयोजित करतो आम्ही. कधी सोंगी भजन असेल किंवा रक्तदान शिबिर असेल किंवा साक्षरता अभियान असेल किंवा व्याख्यानमाला असेल, अशी विविध कार्यक्रम आम्ही या दरम्यान सादरीकरण करत असतो. यावर्षी या 7-8 दिवस गणपती चालणार आहे. 27 तारखेपासून आमचा गणपती विसर्जन 5 तारखेला असतो. या दरम्यान संगीत खुर्चीचा कार्यक्रम आहे, होम मिनिस्टर सारखा मोठा कार्यक्रम आम्ही आयोजित करतोय. त्यानंतर आपल्या गावामधील श्री महालक्ष्मी महिला भजनी मंडळ असेल, हरी भजनी मंडळ असेल, दत्त भजनी मंडळ, या सर्व भजनी मंडळांचे अगदी उत्कृष्टरित्या भजन कार्यक्रम होत असतो. त्यानंतर आपला महाप्रसाद, तुलबंद महाप्रसाद, नेहमी वर्षाला अगदी तुलबंद महाप्रसाद आयोजित केला जातो आणि विसर्जन सोहळा सुद्धा पारंपरिकरित्या आम्ही विसर्जन करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. जसे की या 2 वर्षापाठीमागे आम्ही आपल्या गावातील महिला तसेच पुरुष भजनी मंडळ जेवढे असतील त्यांचा सहभाग घेऊन भजन गायचं आम्ही विसर्जन केलं होतं. याही वर्षी एक वेगळा कार्यक्रम काहीतरी करायचा ह्या उद्देशानं आम्ही लेझिम पथक सांगितलेलं आहे.
विसर्जनासाठी. त्यामुळे आम्ही पारंपरिकरित्या डॉल्बीला बगल देऊन हे सगळे कार्यक्रम अवलंबत असतो. कुठल्याही प्रकारचा आपल्या गावातील लोकांना त्रास होणार नाही याची आम्ही खबरदारी घेत असतो. चांगला उत्कृष्ट प्रकारे हे होतंय मंडळामध्ये. त्यानंतर तुमचे 36 वर्ष पूर्ण होऊन आता 37 वर्ष चालू आहे. त्यामुळे तुम्हाला आमच्या सारथी न्यूज महाराष्ट्राच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. पुढेच असं पारंपरिक हे ना चालत राहावी हीच आमच्या न्यूजवाल्यांची इच्छा आहे. ती पण तीच अशी इच्छा आहे की आम्हाला गणरायानं बळ द्यावं की हा उत्सव अगदी मोठ्या प्रमाणात साजरा होत राहू आणि आमच्या सोबतच आमची भावी पिढी ह्याच्यासोबत जुळत जाऊन एक चांगल्या प्रकारचा उत्सव साजरा होत जाऊ आणि या मंडळाच्या माध्यमातून गावच्या सगळ्या गरजू लोकांची कामं पूर्ण होत जावं अशी आमची सदिच्छा आहे, नेहमीच सदिच्छा आहे. धन्यवाद. वरान गणपती बाप्पा